नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेणार आहोत आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. राज्यात कोरोनाचा भडका. गेल्या 24 तासात 3119 नव्या रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू. सक्रिय रुग्णांचा आकडा पोहोचला 14134 वर. राज्याची चिंता वाढली. पर्रीकरांचे सुपुत्र म्हणून उत्पलला उमेदवारी देता येणार नाही. काम पाहून पक्ष करणार नावाचा विचार. गोवा भाजप प्रभारींचं उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवर परखड भाष्य. शरद पवारांच्या महाआघाडीचा भाजपवर परिणाम शून्य. फडणवीसांच्या आघाडीच्या चर्चेवरून कानपिचक्या. मायकल लोबोना काँग्रेस प्रवेश दिल्यानंतर कळंगूट काँग्रेस समितीच्या सदस्यांचे संयुक्त राजीनामे. काँग्रेस हटाव काँग्रेस बचाव मोहीम राबवण्याचा निर्धार. आग्नेल फर्नांडिस, जोसेफ सिकेरा, अँथनी मिनेझेस यांचा काँग्रेसला रामराम. कोविड नियमावलीनुसार सभागृहात 50% लोकांना उपस्थित राहण्यासच परवानगी. या पार्श्वभूमीवर बारदेस, पेडणे तसंच डिचोली तालुक्यातील 27 कोमुनिदाद समित्यांची निवडणूक पुढे ढकलली. उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक सागर गावडे यांचा आदेश जारी. आम आदमीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. तिसऱ्या यादीत आपकडून 5 उमेदवारांची घोषणा. पणजीत वाल्मिकी नाईक, तर फोंड्यात सुरेल तिळवे निवडणुकीच्या रिंगणात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण. दुसऱ्यांदा कोरोनाने गाठलं. परवरीचे माजी आमदार रोहन खवटेचा कोरोना चाचणी अहवालही आला पॉझिटिव्ह. ट्विट करत दिली माहिती. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे गडकरी खवटेंकडून आवाहन. आणि राज्याचा पारा घटला. थंडीची लाट आली. राज्यातील किमान तापमानात घट. आज पणजीत 17.2 तर मुरगावात 18.8 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील 5 दिवस तापमानातील घट कायम राहणार. गोवा हवामान विभागाची माहिती. निवडणूक प्रचारामुळे जसजशी गर्दी वाढते तसतसे कोरोना बाधितांचे प्रमाणही राज्यात वाढू लागले. गेल्या 24 तासात तब्बल 3119 नवे कोरोनाबाधित आढळल्याने राज्यात चिंतेचे वातावरण पसरले. याविषयी माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी ऋषिकेश सावंत यांनी. नमस्कार. आत्ताच आपल्या हातात कोविडचा अहवाल आलेला आहे आणि गेल्या 24 तासामध्ये कोविडचे एकूण 3119 नवे रुग्ण सापडले. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय आणि या सर्व संख्येपैकी होम आयसोलेशन मध्ये 3091 रुग्ण आहेत आणि हॉस्पिटलमध्ये 28 रुग्ण आहेत. टोटल आज जी सॅम्पल टेस्टिंग झालेली आहे ती 9795 टेस्टिंग झालेली आहे. त्यापैकी एकूण जी रुग्णसंख्या आहे, जी राज्यभरातली सक्रिय रुग्णसंख्या ही 14134 वरती पोहोचली आहे आणि त्यामध्ये आज रोहन खवटे पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल बाबू आसगावकर हे कोविड पॉझिटिव्ह आढळले होते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा पॉझिटिव्ह आढळले. तर अशी रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढत चालली आहे. त्याची तीव्रता ही थोडीशी कमी जरी असली तरी रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. कॅमेरामन रुपेश राऊतसह मी ऋषिकेश सावंत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत घडलेली घटना ठरवून करण्यात आली असल्याचं म्हणत भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांनी पंजाब सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. गोव्यात शरद पवारांनी विरोधी पक्षांची आघाडी केली तरी भाजपवर काहीही परिणाम होणार नाही असं म्हणत महाआघाडीच्या चर्चेवरूनही कानपिचक्या दिल्यात. तसंच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे गोवा भाजपच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे, पण त्यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रीकरांना उमेदवारी देता येणार नाही. त्यांचं काम चांगलं असेल तर पक्ष निश्चित त्यांच्या नावाचा विचार करेल असं परखड भाष्य फडणवीसांनी केलंय. 5 जानेवारीला पंजाबमध्ये माननीय पंतप्रधान महोदय दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या कॉन्व्हॉयला 20 मिनिटं एका फ्लायओव्हरवर अडून राहावं लागलं आणि त्यानंतर दौरा अर्धवट सोडून त्यांना परत जावं लागलं. देशाच्या इतिहासातला एक सगळ्यात मोठा सिक्युरिटी लॅप्स हा पंजाबच्या
या घटनेमध्ये खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर याच्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं खूप राजकारण देखील करण्यात आलं. परंतु नुकतंच काही माध्यमांनी जे काही स्टिंग ऑपरेशन्स केले आहेत त्यातनं एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे लक्षात येते की हा काही योगायोग नव्हता, हे चुकून झालेलं नव्हतं, हे ठरवून झालेलं कारस्थान होतं. हे अचानक घडलेलं नाही तर आयोजित केलेलं आहे आणि एक प्रकारे प्रयोजित स्पॉन्सर्ड, स्टेट स्पॉन्सर्ड अशा प्रकारची ही घटना आहे आणि म्हणून याचा उल्लेख स्पॉन्टेनियस नाही तर स्पॉन्सर्ड घटना असा करता येईल. असे खुलासे हे या ठिकाणी बाहेर आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही पवार साहेब रिंगणात आले, त्यावेळेस सगळ्या नेत्यांनी मिळून महाआघाडी तयार केली, एकमेकाचा हातात घेऊन फोटो काढले, एकमेकासोबत सभा केल्या, कुठलाही परिणाम त्याचा झाला नाही. त्यामुळे यांनी किती आघाड्या केल्या यातनं एकच गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पक्षाची ताकद त्यांना समजलेली आहे. निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होणार हेही त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता कसंही करून भाजपला रोका याकरता कोण कोण एकत्रित येऊ शकतं हा प्रयत्न ते करणार आहेत. पण यापूर्वीही हा प्रयत्न अयशस्वी झाला, याही वेळेस हा प्रयत्न अयशस्वीच होईल. असं आहे की मनोहरभाईंनी निश्चितपणे गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी एस्टॅब्लिश करण्याकरता भरपूर काम केलेलं आहे. पण केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पक्षात तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला निर्णय काय जो घ्यायचा आहे हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही. आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे हेच त्या संदर्भातला निर्णय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी आपले रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडले आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यावर त्यांनी राबवलेली विकास कामे व वेगवेगळ्या योजनांचे दर्शन या रिपोर्ट कार्डद्वारे लोकांसमोर मांडले आहे. यावेळी कळंगूटचे भाजपचे माजी कार्यकर्ते गुरुदास शिरोडकर यांनी समर्थकांसह भाजपात घरवापसी केली आहे. राज्य प्रथम, देश प्रथम ते भाजपसोबत आणि पत्नी प्रथम ते काँग्रेसमध्ये असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. कळंगूट मतदारसंघात बाप गुरु शिरोडकर आणि आमच्या बाकीचे असंख्य कार्यकर्ते, मायकल लोबो कळंगूट मतदारसंघातल्यान भारतीय जनता पार्टी सोडून गेल्या उपरांत ताका दिसतलें की कोणूच आसचेना म्हणून. तर असंख्य कार्यकर्ते कितलेशेच जाण, पयलीं सुदेश आसतलो, गुरू आसतलो, आमचो सुदेश यशवंत कळंगूटकर, आमचो जनरल सेक्रेटरी, मुळात भारतीय जनता पार्टीचो खूब जुनो कार्यकर्तो, जेंच्यांनी भारतीय जनता पार्टी वाडयली थंयसर. बट जे फळां खावपाचें ते फळां खावन गेले. पण जे राष्ट्र प्रथम, देश प्रथम, राज्य प्रथम, लोक प्रथम ते भारतीय जनता पार्टी कडेन आसात आनी जेंकां पत्नी प्रथम ते आयज काँग्रेसी कडेन गेल्ले आसात. भारतीय जनता पार्टीचे सरकार गेली 10 वर्सां गोंयांत सेवा करता आणि तीच सेवा करता आसतना आमी विविध कामां केल्या आणि स्वामी विवेकानंदांची जयंतीचे औचित्य साधून आयच्यात आमी सीएम रिपोर्ट कार्ड लोकांसमोर दवरपाची सुरवात करता. आज विवेकानंद जयंती आसा, युवा दिन आसा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नॅशनल युथ डे सेलिब्रेशन करपा खातीर देशाक तांच्यांनी सकाळी एड्रेस केले. ह्या देशातल्या तमाम युवकांक कशा पद्दतीत म्हणजे नवभारत निर्माण करपाचें स्वप्न माननीय मोदीजी तांकां दाखयलां. त्याच स्वप्न फुडें व्हरता आसतना गोंयचे तरणाटे कशा पद्दतीत फुडें वयचे हाच्या खातीर आमी केल्ली काम, तरणाट्यांच्या खातीर केल्लो योग म्हणजे योगायोगात आमी म्हणटा की प्रत्येक सेक्टरांतलो रिपोर्ट कार्ड, प्रत्येक सेक्शनांतलो रिपोर्ट कार्ड आमी गोंयच्या जनते मुखार दवरतले. गोंयचे भारतीय जनता पार्टीचे सरकार हे आपलो रिपोर्ट ऑलरेडी आमी सबमीट केला. बट तरी सुद्धा इन डिटेलान प्रत्येक गोष्ट लोकांक कळपाक जाय म्हणून आयदर डेली ना जाल्यार अल्टरनेट डे वेगवेगळ्या विशयाचेर आमी केल्लें काम हे व्हर्च्युअल मोडांतल्यान सगळ्या लोकांक सांगपा खातीर हांव सदोदीत डेली आसत 5 ते 5:30 ह्या दरम्यान
व्हर्च्युअली ॲड्रेस करपाचो आसा. आज युवा आनी स्वयंपूर्ण युवा ह्या निमित्तान युवा दिन ह्या निमित्तान गोंयाक युवकां खातीर केल्लें काम तुमच्या मुखार दवरता. गोंयचो मुख्यमंत्री म्हणून न्ही तर गोंयचो मुख्य मित्र, तुमचो सगळ्यांचो तरणाट्यांचो मित्र ह्या नात्यांत हांव स्वयंपूर्ण युवा हे फुडें दवरता आसतना निश्चितच रित्या म्हाका दिसता गोंयचो ओवरऑल डेव्हलपमेंट करता आसतना विविध चॅलेंजीस तुमी पळयले आसतले. ह्या 3 वर्साच्या कार्यकाळात कोविडांतल्या फेजीत वयता आसतना, तावती सायक्लोंतल्यान वयता आसतना, फ्लडांतल्यान वयता आसतना वेगवेगळ्यो गजाली आमच्या मुखार आयल्यो. ताजेर मात करून आमी फुडें वचपाचो प्रयत्न केलो. मायकल लोबोना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यामुळे कळंगूट काँग्रेस समितीच्या सदस्यांनी राजीनामा दिलाय. काँग्रेस हटाव गोवा बचाव ही मोहीम राबवण्याचा निर्धारही यावेळी सदस्यांनी केलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. इतले काम करून आमी इतले पांय जोडून स्टार्टेड कॅम्पेनींग आनी काँग्रेसान आमकां सांगलेलें वचत म्हणटा तो लुंगीवालो, मागीर दुसरो तो दिनेश राव गुंडूराव म्हणटा तो, आनी दिगंबर कामत, गिरीश, हे सगळे म्हाका अशें दिसलें की हे नंबर 1 फुटींग. हांव आयज कित्याक म्हणटा फुटींग की आमी काँग्रेसवाले 10 वर्सां आमी हेच्या उपरांत काँग्रेस आशिल्ली 10 वर्सां, आनी 10 वर्सां आमी आमचेर खूब अन्याय जाल्लो आसा. आनी अन्याय जावन पासून आमी काँग्रेसाचेरूच जाल्ले. आमचे ऑफिस असले, ऑफिसाचेर सोनिया गांधी, राहुल गांधी म्हाजो फोटो आसलो, रायट. पूण आमचे एक काँग्रेस लिडर पासून आमच्या ऑफिसांत येवन मिटिंगी घेतल्यो सगळ्यो. आयज आमकां समनासतना कचरा मंत्रीक भितर घेतलो आदल्याक. सो आमी चड दुखी जाले. पूण एनिवे दुखी जाले ते सोड, आमी आमची कितें शक्ती आहा ती आमी सोडूंक ना. आमी फुडें वयतले आनी फुडें कितें वयतले ती तेका सारकें तेका दिसांव शिकोवपाक. बाबा तो खंय आसा, तो काँग्रेसान येवनी, नो प्रॉब्लेम, आमी काँग्रेसांतले भायर करतले. कित्याक व्हडलो मनीस आमकां नाका. कित्याक आमचेर जे कोण काँग्रेसवाले आसले इतलो तेल तेंचेर अन्याय केल्लो आसा तेका. आमचे आता डिसिजन झालं, डिस्कशन झालं आणि त्या डिस्कशना प्रमाणे वी हॅव डिसायडेड टू रिझायन द ब्लॉक. आयज आमची ब्लॉकाची मिटींग आसली. द ब्लॉक विल रिझायन. काल काऊकान घेतला एका आनी कितें गायी आसली पळय ती आयज उजवाडा भितर घेवन येताले, तो आमकां सगळ्यांक काऊकान घालपाकूच येयला. हांवें काल फेसबुकाचेर कोण कमेंट मारले, आग्नार आतां कित्याक उलयता, आनी आतां उलोवंक ना. 1 वर्स आदीं सांगतालो हांव दिगंबर आमची पार्टी काबार करतलो. दिगंबर फाटीं उलयतालो तुमी पळयला, विटामीन एम म्हणून. हेंचे मदीं लॉयल्टी म्हणटा ती आनी कांय उरोंक ना. फकत विटामीन एम. आनी कसली विटामीन एम? गिरीशाचे हांव सदमता, कित्याक तो एक भिकारी गो. गिरीशान आपणाचे लायफ स्टार्ट केला इम्पर्सनेटिंग ए पुलीस ऑफिसर आनी हप्ते घेतालो हांगा चॅक पोस्टाचेर. दॅट इज केस घालिल्ले तेजेर. तो एक भिकारी कितें बारीक करता ते आय कॅन अंडरस्टँड. दिगंबर 35,000 crore स्कॅम करून, जायकाचे स्कॅम करून, सगळे स्कॅम करून, तरी तुका विटामीन एम जाय भायल्या म्हणले. आनी कसले ड्रग्साचे आमी सांगला तशें आतां म्हणून आमी मायकलाक घेतला म्हणून ना. मायकल आमी भोंवता आसतना स्टार्ट केला तेन्ना सांगता आनी हांवें 6 म्हयने आदीं सांगलेले. इट इज देअर ऑन सोशल मीडिया. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा बराच खाली उतरल्यानं कडाक्याची थंडी पडू लागली आहे. न भूतो अशी थंडी गेल्या काही दिवसांपासून पडू लागल्यानं गोयकार जबरदस्त त्रस्त झालेत. राज्यातील किमान तापमानात घट झाल्यानं थंडीचा जोर जाणवू लागलाय. राज्याच्या बहुतांश भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असल्यानं थंडीचा कडाका वाढलाय. कमाल तापमानही सरासरी खाली गेल्यानं दिवसाही गारवा जाणवतोय. राज्याला हुडहुडी भरली आहे. पुढील 2 दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते गोयकारांनी साठ्यात ठेवलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या यासारख्या थंडीपासून रक्षण करणाऱ्या वस्तू बाहेर काढल्यात. राजधानी पणजीत आज 17.2
तर मुरगावात 18.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तर संध्याकाळी उशिराही रस्त्यावरील वर्दळ थंडावल्याचं दिसून येत आहे. राज्यात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या जास्त असली तरी देशी पर्यटकांची म्हणावी तशी गर्दी दिसून येत नाहीये. पणजी वेधशाळेच्या अंदाजानुसार तापमानाची उतरण आणखी 4-5 दिवस तरी टिकून राहणार आहे. अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे राज्याच्या सर्वच भागात सर्दी, पडसं यासारख्या आजारांनी डोकं वर काढलंय. अभी हम ऑब्जर्व कर रहे हैं कि अराउंड 6th और 5th जनवरी से ही जो मिनिमम टेम्परेचर दिन में रिकॉर्ड होता है, सबसे लोवेस्ट टेम्परेचर, वो थोड़ा थोड़ा करके कम होते आ रहा था, नॉर्मल वैल्यू से कम ही रहा था. और कल हमने ये भी फोरकास्ट दिया था कि आने वाले 24 आवर्स में ये मिनिमम टेम्परेचर में और भी गिरावट आ सकता है और वही कंटिन्यू रहने वाला है 3 से 4 दिन तक. तो वही हुआ है. जो गोवा के ऊपर जो लोअर लेवल ऑफ एटमॉस्फेयर में जो विंड है वो नॉर्थर्ली कंपोनेंट्स के साथ आ रहे हैं. इस सीजन में जब नॉर्थ से विंड आता है तो ज्यादा कोल्ड साइड से आते हैं विंड, और उसके कारण जो तापमान है, मिनिमम टेम्परेचर है, वो घटने का यानी कि गिरने का, कम होने का चांसेस रहता है. तो अभी ये जो विंड का डायरेक्शन हम बोल रहे थे वो कंटिन्यू रहने वाला है 2 से 3 और दिन. तो जो मिनिमम टेम्परेचर, अभी पणजी का सिर्फ एग्जाम्पल ले तो मिनिमम टेम्परेचर उसके नॉर्मल वैल्यू से, पणजी के जो नॉर्मल वैल्यू है पिछले 30 साल में इस पर्टिकुलर डेट के लिए, तो उससे अराउंड 3 डिग्री कम चल रहा है. तो आने वाले 2-3 दिन और ये मिनिमम टेम्परेचर जो है 17-18 डिग्री के आसपास रहेगा, जो कि नॉर्मल से 2 से 3 डिग्री के अराउंड कम है. और उसके बाद फ्रॉम अराउंड 16th जनवरी के आसपास से ये मिनिमम टेम्परेचर जो है बढ़ना शुरू हो जाएगा. जो नॉर्थर्ली विंड कंपोनेंट है उसका डायरेक्शन चेंज होगा. तो उसके साथ, जैसे हमने पहले बताया, विंड डायरेक्शन के साथ ये जो ठंड ज्यादा पड़ रहा है वो भी कम होने वाला है, यानी कि मिनिमम टेम्परेचर इंक्रीज होने वाला है फ्रॉम अराउंड 16th ऑफ जनवरी ऑनवर्ड्स. और अगर हम देखेंगे, जैसे बोला गया, पणजी में अराउंड 17 डिग्री टेम्परेचर रिकॉर्ड हो रहा है, मर्मगोवा में 18 डिग्री टेम्परेचर रिकॉर्ड हो रहा है. तो जैसे ही अवे फ्रॉम कोस्ट हम जाएंगे इनलैंड रीजन में, जैसे कि सतारी तालुका हो, दरबंदोरा तालुका, उसी तरह जो सी से दूर के जगह है वहां पे टेम्परेचर उससे भी 1 या 2 डिग्री कम रहने के चांसेस है ये आने वाले 2-3 दिनों में. नॉर्मली ऐसा होता है, कोस्टल में मिनिमम टेम्परेचर ज्यादा रहता है और उससे भी कम रहता है इनलैंड रीजन में. तो उसके हिसाब से कर सकते हैं कि 16 या 15 डिग्री तक भी कुछ सिचुएशन में इनलैंड रीजन में टेम्परेचर रहने के चांसेस है. IMD ऑफिशियली अपना ऑब्जर्वेटरी रखा है पणजी में और मार्मागांव में, और वहां का कोस्टल वेदर है, और इनलैंड रीजन में उससे भी कम टेम्परेचर होने के चांसेस है. अभी जैसे हम नॉर्थर्न इंडिया में, नहीं तो नॉर्थ ईस्ट इंडिया में सब कोल्ड वेव के बारे में बात करते हैं, ऐसा कोई सिचुएशन गोवा में नहीं है. जो टेम्परेचर है कोल्ड वेव के लिए, नहीं तो कोल्ड डे के लिए, उस कंडीशन तक नहीं गिरता. गोवा का वेदर ऐसा है, उतना सीवियर वेदर ठंडक नहीं होता. फिर भी ये नॉर्मल से जो 2 डिग्री 3 डिग्री जाते हैं नीचे, और अर्ली मॉर्निंग में बहुत ठंड रहता है, तो नॉर्मल प्रिकॉशंस जो है उसको लेना अच्छा. काँग्रेसचे माजी मंडळ सचिव तथा कुकळीतील काँग्रेसचे युवा मंडळ अध्यक्ष इरिनियो कुतिनो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. TMCच्या गोवा प्रभारी महुआ मोइत्रा तथा राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम झाला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्यामसूर्या नाईक यांनी. नमस्कार सगळ्यांना. मॅडम महुआ मोइत्रा आणि लोकसभा MP आणि सुष्मिता हांव थँकफूल ताका, कित्याक म्हाका एक पार्टीन व्हडलो स्वाभिमान दिलो देखून, मान दिलो देखून, म्हाका भितर काडले पार्टी भितर. आयज एक्चुली हांव सांगले भाशेन, मॅडम सांगले भाशेन, हांव काँग्रेस लिडर. एक टायमार आयज काँग्रेस सोडपाक कारण काँग्रेस पार्टीन आमकां सायडलायन केलें. Actually, we were fighting against the BJP party, and we wanted to fight against the BJP party. We want to eliminate the BJP party, and we have given in our Hubballi constituency. आम्ही कोंकणीचो भाव, आमचो कोंकणीचो गांवचो पूत, आमकां तांकां टिकेट दिल्ली जाय काँग्रेस पार्टीक. आमकां काँग्रेस पार्टीन भायलो कॉन्स्टिट्युन्सीचो भायलो कॅन्डिडेट हाडून दिलो, आनी आमचे मनीस कोंकणीच्या गांवच्या भुरग्याक कॅन्डिडेट हाडले तांकां टिकेट दिवं ना.
and that is the reason why I left Congress and असले आमकां ऑब्जेक्शन तेन्ना आमी प्रोजेक्ट करताले आमकां आमचो गांवचो मुख भरलो जाय गांवचो आमी एल्विस ग्रुम्साक प्रमोट करताले काँग्रेस पार्टी डॉक्टर जॉन्सनाक प्रमोट करताले काँग्रेस पार्टी कित्याक ते ग्रासरूट आमचे काँग्रेस सांगत कसो आमी तेका जाय आसलें भायलो आमकां मनीस नाका जालो बट समहाव दॅट टायम म्युनिसिपालिटी टायम पार्टी लायन्साचे हें जवळ आसलें आय वॉज अ कंटेस्टंट इन माय वॉर्ड सो मुगेल्या वार्डात देखून युरीन सेम केलें भायर सावन भायल्या वार्डाचो मनीस हाडून मुगे वार्डान घातलो आनी सेम डिवायड अँड रूल पॉलिसी यूज करून तेमी त्या मनशाक जिखून हाडलो तो आपलो मनीस म्हणटा तो काँग्रेस मनीस म्हणटा बेसिकली नोबडी इज द काँग्रेसमॅन म्युनिसिपल इलेक्शन काँग्रेस म्हणून कोण नासले बीजेपी कोण नासले पार्टी लायन्साचे कोणें इलेक्शन जवळ नासले एवरी सिन्स 2002 जो की आलो जे पत्र गोळ्यान भितर सरलो तेन्नाच्यान पॅनल म्हणटा ते म्युनिसिपालिटी पॅनल जिखूचेच आसले सदांच बट 2 टर्म आमी जोगीन जिखून गेलो एज अ काँग्रेस लिडर तेजे फाटल्यान आमी जोगींक ओपोज करून जोगींक भायर उडयलो कित्याक जोगी आमकां नाका आमकां तेन्ना आमकां आमचे गांवचे मनीस जाय आसले 2 टर्म आमी भायल मनशान जिखून दिलो आनी तेन्नाच्यान आमकां 2012 सावन आमी झगडटाले आमकां भायलो जाय म्हणून सॉरी आमकां भितर मनीस आमगे गांवचो मनीस जाय म्हणून लोकल कॅन्डिडेट जाय म्हणून आमकां आनी तेन्ना आमी डिमांड करून क्लेफासाक टिकेट दिवपाक तुम्ही इलेक्शन कॉन्टेस्ट करतले तिकेट वेळार ना आमी इलेक्शन कंटेस्ट करपाक येयलो ना I tried my best in the municipal election and somehow I got defeated because of urea. इफ पार्टी तुमकां तिकेट दिली तुमकां खंयची पार्टी टीएमसी तुमकां पार्टी तिकेट दिली जाल्यार मग आमगे टीएमसी लिडर ऑलरेडी आहा थिंगा आमी टीएमसी कॅन्डिडेट ऑलरेडी आहा कितें एक्सपेक्टेशन आसा इलेक्शनाक ना रायट नाव कांय एक्सपेक्टेशन क्लेफेसाक तुम्ही सपोर्ट करचे ना अबाउट Clefazo, I was a congressman at that time. Clefazo had contested on the Congress ticket, and Teka and Congress candidate from Teka support getting. After Clefazo has joined BJP, and after there is no question of supporting Clefazo. एल्विस कुमसान थिंगा क्लेम करून नाशिल्लो कोंकणी आपणाक जाय म्हणून Elvis Kumsan claim केली, and in fact we the grassroots Congress leaders were rallying behind Elvis Kumsan. मागीर For the Congress ticket, but Congress leadership, the Goa leadership denied him the Congress ticket because saying that UB Alema has joined before Elvis Combs, and he has joined on that, saying that Elvis Combs has joined in the last meeting. गट समित्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार घोषित केले जातील असा विश्वास काँग्रेस वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना दिला होता मात्र तसं न करता मायकल लोबोंना पक्षात घेऊन काँग्रेसने पक्षाच्या गट समित्यांना रस्त्यावर आणलाय असा आरोप आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केलाय भाजप काँग्रेस यांच्यात निवडणूक पूर्व सेटिंग झाली असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत गोयकरांनी विचारपूर्वक मतदान करत आपला निवडून द्यावं असं आवाहन नाईक यांनी गोयकरांना केलंय गोंयांत आज सगळ्यांक खबर आसा की काँग्रेस पार्टी जी आसा ती एक घातकी पार्टी म्हणून फाटले 5 वर्सांचे राजकारण लोकांनी पळयलें ज्या पार्टीक गोंयकारांनी सगळ्यांत चड सीट दिले त्या पार्टीन सत्ता काडून बीजेपीच्या हातान दिली आनी हो इलेजिटिमेट गव्हर्नमेंट स्ट्रॉंग करपाक आपले आमदार तांकां विकत रावले तरी पूण काँग्रेस पार्टींचे जे थोडे निश्ठावंत थोडे लॉयलिस्ट जे आशिल्ले ताणें प्रयत्न केलो की कितें तरी बदल हाडचो ह्या पार्टीन म्हणून आमी पळयलां की जेन्ना पी चिदंबरम सारखे सिनियर ऑब्झर्वर गोंयांत पावले तेन्ना तांणी ह्या वर्करां बरोबर संवाद केलो आनी काँग्रेसचे थोडे उरिल्ले निश्ठावंत कार्यकर्ता तांणी तांकां आपले मनाची सगळी हे सांगले दुख्ख सांगले की काँग्रेस पार्टी कितें करता म्हणून गोंयांत आनी ह्या काँग्रेसीच्या लिडरशिपान तांच्या वर्करांक तांच्या सपोर्टरांक आनी तांच्या वोटर्सांक आश्वासन दिल्लें की ह्या वेळा जे फाटल्या 5 वर्सां जाल्ले ते जावचे ना म्हणून तांणी म्हणिल्लें की 80% न्यू फेसीस आसतले तांणी म्हणिल्लें की ह्या वेळा आमचे आमदार आमकां विश्वासघात करून बीजेपीन वचचे ना म्हणून तांणी सांगलें की जे कॅन्डिडेट सुद्दां आसा ती फक्त ब्लॉक कमिटी जी आसा ईच कॉन्स्टिट्युएन्सीची ते डिसायड करतले म्हणून पूण ही 6 म्हयन्या पयलींची गोष्ट जशें जशें आतां इलेक्शन लागीं पावलां हे काँग्रेस पार्टीची कितें दशा खरी जाल्ली आसा ते आतां सगळे उघडेपणान भायर सरतात
आम्ही खूपदा चॅलेंज दिले तांकां की ह्या वेळा काँग्रेस पार्टीन सांगचे की तांचे आमदार तांची पार्टी सोडून वचचे ना म्हणून कितें करतले. आम आदमी पार्टीन म्हळें की आमी एफिडेविट सायन करून घेतले सगळ्या कॅन्डिडेटा कडल्यान. काँग्रेस पार्टीन ही गॅरंटी दिवकूच ना. लोक तांकां विचारूंक लागले तुमी कितें करतले म्हणून. तांचे कडेन कांयच उत्तर नाशिल्लें. वयल्यान आतां आमी पळयलां की जे जे तांणी डिक्लेअर केल्या कॅन्डिडेट्स ते तर सगळे सेम ओल्ड फेसीस आणि ब्लॉक कमिटीचे जे तांणी आश्वासन दिल्लें ते ब्लॉक कमिटीक आज खोट मारून रस्त्यार उडयल्ले आसा. काल जे कळंगूट आमी पळयलें, मायकल लोबो जो 10 वर्सां बीजेपीचो आमदार आशिल्लो आनी फाटली 5 वर्सां मिनिस्टर आशिल्लो तो काल काँग्रेस पार्टीन जॉईन जाल्लो आसा. आणि जसे बीजेपी करता तशेंच काल काँग्रेस पार्टीन केलें. म्हणजे मायकल लोबोन सकाळचे रेजिग्नेशन दिलें. दनपरां ताणें एक बायट दिली की आपणे अजून ठरोवंक ना की खंयच्या पार्टीन वतलो, आपल्या कडेन खूब पार्टीचे ऑप्शन आसा म्हणून. पूण जशी रात जाली, जशी सांज जाली तशें हो काँग्रेस पार्टीन गेलो. जशे फाटल्या 5 वर्सांत आमी पळयलां सगळी कामां भारतीय जनता पार्टीची रातची जाता, तशेंच काल काँग्रेस पार्टीन रात जातकूच, काळोख जातकूच मायकल लोबोक आपल्या पार्टीन घेतलो. म्हाका कांयच कळना हांकां दिसाचे ही कामां कित्याक करूंक जायनाका म्हणून. म्हणजे रातचे जशे सोरोप आनी जल्ले भायर सरता तशें हांचे सगळें राजकारण रातचे काळखान सुरू जाता. तर काल जे जालां हाजे वयल्यान एक्चुअली आता काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही सामक्यो एक्सपोज जाल्ले आसा. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.